त्याचबरोबर आपले श्री समर्थ ग्रामविकास मंडळ मोरवणे मुंबई शाखेचे उपाध्यक्ष श्री अनंत रिकामे साहेब यांच्या हस्ते इथे उद्घाटनाचा समारंभ होत आहे। त्याचबरोबर आपण इथे पाहतोय आपल्या समर्थ क्रिकेट संघ मोरवणे संघाचे सर्व खेळाडू असतील, त्यांचे समर्थक असतील, इथे उपस्थित राहिलेत आणि आपल्या सगळ्यांचे लाडके श्री अनंत रिकामे साहेब यांच्या हस्ते इथे श्रीकृष्णाच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होते आहे। तर मित्रांनो, सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपल्या स्टेजजवळ जमावायचं आहे आणि आपला उद्घाटनाचा कार्यक्रम इथे संपन्न होतोय। विद्यांचे आराध्य दैवत श्री गणपती गजानन गणपती बाप्पाला विनम्र वंदन करून, त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून श्रीकृष्ण भगवानाच्या आशीर्वादाने इथे समर्थ क्रिकेट संघ मोरवणे यांच्या वर्ष 6वे श्री कृष्ण चषक 2024 मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आणि गणपती बाप्पाच्या चरणी, त्याचबरोबर श्रीकृष्ण भगवानाच्या चरणी मी अशी प्रार्थना करतो की आज त्यांनी आयोजित केलेले सर्व सामने अतिशय उत्साहात आणि कोणालाही कोणती इजा न पोचता इथे संपन्न व्हावे आणि सर्व खेळाडूंना अतिशय भरघोस असं यश मिळावं, ही गणपती बाप्पाच्या चरणी आणि श्रीकृष्ण भगवानच्या चरणी प्रार्थना करतो। त्याचबरोबर इथे अगदी वेळेवर उपस्थित असलेले मोरवणे गावचे सर्व खेळाडू असतील, सर्व समर्थक असतील, त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो। खूप छान असं व्यवस्थापन इथे पाहायला मिळतंय ते श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे यांच्या मार्फत।
श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आयोजित श्रीकृष्ण चषक 2024 पर्व 6वे आणि या पर्व 6व्यामध्ये आपण दहिसर येथून लाईव्ह प्रक्षेपण करत आहोत स्पोर्ट्स एम्पायर चॅनल मार्फत. आणि आता आपण पाहतोय खेळपट्टीवरती आपल्या खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे आणि त्यानंतर लवकरच सामन्यांना सुरुवात होईल. आजच्या स्पर्धेमध्ये 16 संघ इथे सहभागी होणार आहेत आणि या 16 संघामध्ये हा श्रीकृष्ण चषक 2024 चा पर्व 6वं खेळवलं जाईल आणि या 16 संघांमधून एक संघ ठरेल विजेता आणि दुसरा उपविजेता. आणि विजेता होण्यासाठी खरोखर 16 संघांची अतिशय धडपड असेल आणि आजच्या पूर्ण दिवसामध्ये आपण इथे अनेक क्रिकेटचे सामने इथे पाहू. आणि या सामन्यांच्या अगोदर सर्वात प्रथम इथे उद्घाटन समारंभ संपन्न झाला, त्यानंतरला आता खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. त्यानंतरला मित्रांनो आपल्याला इथे राष्ट्रगीत सुरू करायचं आहे आणि राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतरला खेळपट्टीवरती पहिला सामना खेळवला जाईल आणि हा पहिला सामना असेल जनगण मन अधिनायक जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन